योग वृत्ती निर्माण होते. तस्मात योगी भवार्जुन. हे एवढे चांगदेव योगी असून शेवटी तिला गुरु करावं लागलं, मुक्ताईला गुरु करावं लागलं. पण मुक्ताईनं तसं गुरु केलं नाही. तो फार मोठा इतिहास आहे. त्यांना गेले मुक्ताईकडे ते, पण तसं केलं नाही. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, ठीक आहे, तुला मुक्ताईला गुरु करायचं ना कर, काय हरकत नाही, पण एक काम कर, तुझे किती शिष्य आहेत? म्हणाले माझे 1400 शिष्य आहेत. बाबर त्या शिष्यांची गंमत. शिष्य असे आहेत, हो 1400. हो एवढे शिष्य आहेत? हो म्हणाले. कसे आहेत? अहो जीवाला जीव देणारे, मी सांगन ते असे शिष्य आहे. आतापर्यंत माझ्याबरोबर ते फक्त खायला होते. हो गुरुजवळ काय काही येईल ते खायचं फक्त बाद. त्याच्यावर आपलं जीवन उपजीविका चालवायची. गुरुबरोबर राहायचं, चांगलं चांगलं खायला मिळतं, ते मिळतं, सगळं मिळतं. अहो म्हणे सतत माझ्याबरोबरच ना, सगळं पोषण माझ्याबरोबरच ना त्यांचं. 1400 शिष्य. हो त्यांची सगळी व्यवस्था मी करतो. अहंकारच ना. प्रत्येक जीवाचा सांभाळ करणारा कोण आहे? सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा तो भगवंत आहे. पोटच्या पोराने आईबापाला सोडून दिलं तरी कोणतरी सांभाळ करतोच ना त्यांचं. त्याला असं वाटतं नाही नाही आई बापा मी सांभाळीतो. चुकीचं आहे. अहो प्रत्येक प्राण्याला भगवंताने चोच दिली, तसं चारा पण दिलेला आहे. कोणा वाचून आपलं चालेल असं काहीच नाही. त्याचं पोषणाची जबाबदारी भगवंताने घेतलेली आहे प्रत्येक जीवाची. म्हणून कोणी अहंकार करायचं नाही की माझ्यामुळं होतंय. तसं त्याला लय अहंकार होता चांगदेवाला शेवटपर्यंत. गुरु तर करायचं म्हणून अहंकार नसला पाहिजे ना. अहंकार त्याच्या ठिकाणी. 1400 शिष्य, माझं असं आहे, मी वाघ आकळले, वाघावर बसून आलो, सापाचा चाबूक घेतलाय. ज्ञानेश्वर माऊली एवढं शक्य हो. मग असं कर म्हणे, आता रामकृष्ण तुझे 1400 शिष्य आहे ना, तर रात्री बैठक घे आता, ते सांग आणि सर्वांना सांग की उद्या मला अनुग्रह घ्यायचा आहे मुक्ताईचा. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की तुमचे 1400 शिष्य आहेत, हे 1400 शिष्य यापैकी एक शिष्य मला दे. ज्ञानेश्वर माऊली सांगितले यापैकी 1400 पैकी कोणी एक घेऊन या माझ्याकडं, म्हणजे त्या शिष्याला मी इथं बळी देतो आणि त्या शिष्याला बळी दिल्यानंतर तुला अनुग्रह देईन. तुझ्या जीवाशी जीवच आहे ना. हा तू आतापर्यंत सगळं सांभाळणे तुझ्याजवळ आहेत ना, मग तुला जीवाला जीव देणारे शिष्य आहेत, तर मग ते 1400 नको देऊ, मला फक्त एकच शिष्य त्याच्यातलं दे. उद्या मी त्याचा बळी देईन आणि मग तुला अनुग्रह देईन. परीक्षा. सद्गुरू काही साधे नाही, परीक्षा पाहतात. हो माळ जरी दिली ते परीक्षा पाहत असेल, त्याला म्हणते तू चुका केल्या तर तुला भोगावं लागन. विस्तवावर चुकून पाय पडला, विस्तव म्हणतो गेला चटका देऊ नये, आणि न कळत पडला आणि जाणून बुजून द्यावर पाय इस्तू पडले, अरे ते इस्तू पाय नको देऊ, दिला पाय, जाणून बुजून दिला तरी चटका बसणार आणि न कळत जरी दिला तरी चटका बसणार. कर्म जे आहे, या कर्म तुम्ही केले ना, त्या कर्माचं तुम्हाला फळ मिळणार. तुम्ही चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळेल.
आणि वाईट कर्म केलेलं जर असेल तुम्हाला पुष्कळ, तुम्ही 6 वाजताला आपण काही नाही केलं व धुतल्या तांदळासारखा काय माणूस दिसतो का, पण हे भोगावं लागणार, कारण की इथं सगळी रेकॉर्डिंग आहे. जसं हे रेकॉर्डिंग चालू असतं इथं, हे रेकॉर्डिंग करतं. याच्यापेक्षाही ते देवाचं रेकॉर्डिंग फार वेगळं आहे. तुम्ही जो शब्द बोलला, जो उच्चारला, तो या त्रिभुवनात आहे. आणि हे काम कोणाचं? यमाचं आहे. श्रवण आहेत 4 बाजूला 4, ते श्रवण तुमचं सगळं रेकॉर्डिंग करतात. यमाला ते कॅसेट दाखवितात याच्या जीवनात काय झालं. म्हणून माणसाने याच गैरसमजमध्ये राहू नये. म्हणून शास्त्र आहे अध्यात्मशास्त्र. तस्मात् शास्त्र प्रमाणम ते कार्य कार्य व्यवस्थित हो ज्ञात्वा शास्त्र विधानोत्तम कर्म करतो मी. शास्त्राप्रमाणे वागा, नियमाने वागा, नियम सोडू नका, नामस्मरण करा, चिंतन. किती आनंद आहे त्याच्यामध्ये बघा. पण ते नाही जमत, ठीक आहे, नाहीच येणार. तो इतर ठिकाणी 2 तास गप्पा मारीत बसत, इथं या म्हणलं टाळ वाजवावं, 1 तास भरते वाजवावं, नाही येणार. 4 तास दुसऱ्या ठिकाणी गप्पा बघो भलते. ते काय जसं पंतप्रधान आहे का काय काय ना, हां येत पंतप्रधान यांनी सारे अधिकारी यालाच दिले, आहे की नाही? इथं होणार आहे ही सेवा, नाही होणार भगवंताची. इथं घाण करून जातील किती कधी. पाला टाक, पाचोळा टाक, ते महादेवाच्या अंगावर दूध टाक, पानं टाक, तेच पानं पायाखाली तुडवणार. स्वच्छता कधी कोणी केली का त्याची? उलट म्हणून काय ते महादेवाला घाण झाले हो, कोणी कधी, म्हणजे उलट ते शाहजूकपणासारखं. कोणी करायचं ते? तू टाकणारा तू आहे आणि करणारा दुसरं करीन का? आपण स्वच्छता केली तर काही बिघडन का? हाय 1-2 जण असे ते की दररोज येऊन स्वच्छता करतात. बघा तो खंदारे म्हणून एक मुलगा आहे, त्याची पत्नी आणि तो दोघं येतात बघा. ते मी असे 4-5 जणांना पाहिलं का ते खरोखर देवाची सेवा करतात. असं स्वच्छता करून जातात. नाही केलं कोणी तर ते भक्ताला करावंच लागतं, आहे की नाही? भक्त करतातच, जाळून घेणं, स्वच्छता करणं, आहे की नाही? मग ते भक्ताचं काम आहे, आपलं आहे का? अरे पण तू केलं तर काय वेगळं तुझ्या हाताला लागलं का? तू घाण करायला पुरतच आहे फक्त. देवाला व्हायला झालं मोकळा. देवाला ते मंजूर नाही आहे. देवाला तुम्ही जेवढं ते अर्पण करताल ना, तेवढं तुम्ही स्वच्छही करा. आणि जेवढं अर्पण करताना लक्ष द्या. मी काय सांगतो, देवाला अर्पण करताना जेवढं पुण्य मिळतं आपल्याला, आहे की नाही? 1 पान वाहिलं बेलाचं देवाला, तर जेवढं पुण्य मिळतं ना, ते पान स्वच्छता करून घेतली की त्याच्यात डबल पुण्य मिळतं माणसाला. हे नाही कळत.